आपण जावामधले वेगवेगळ्या प्रकारचे टोकन्स शिकत आहोत. तर टोकन म्हणजे स्मॉलेस्ट युनिट ऑफ ए प्रोग्राम दॅट दी कंपायलर कॅन अंडरस्टँड. म्हणजे कोडचा जो सर्वात लहान भाग जो कंपायलर डिटेक्ट करू शकतो त्याला टोकन म्हणतात. तर याच्यामध्ये पंक्च्युएटर्स, सेपरेटर्स, ऑपरेटर्स आणि कीवर्ड्स यांनासुद्धा टोकन म्हटले जाते. कंपायलर यांना डिटेक्ट करू शकतो. तर पंक्च्युएटर्समध्ये पंक्च्युएशन साईन्स आहेत. प्रोग्राम लिहिताना आपण क्वेश्चन मार्क, फुल स्टॉप आणि सेमिकोलन या 3 चिन्हांना पंक्च्युएटर्स म्हणतो. पंक्च्युएटर्सचा उपयोग कोणत्या ठिकाणी केला जातो ते आपण पाहू. प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क याचा वापर टर्नरी ऑपरेटरमध्ये केला जातो. टर्नरी ऑपरेटरमध्ये कंडिशनल स्टेटमेंट किंवा इफ स्टेटमेंट असते. मॅक्स इक्वल टू इन ब्रॅकेट ए इज ग्रेटर दॅन बी क्वेश्चन मार्क ए कोलन बी. म्हणजे जर ए हा बीपेक्षा मोठा असेल तर मॅक्स इक्वल टू ए आणि जर नसेल तर मॅक्स इक्वल टू बी. तर याला टर्नरी ऑपरेटर म्हणतात. याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आणि कोलन हे दोन्ही वापरले जातात. त्याच्यानंतर डॉट कुठे वापरतो आपण? तुम्ही पाहिलं असेल जावाच्या प्रोग्राममध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट या ठिकाणी आपण डॉट दिलेले आहेत 2. तर हे कशासाठी आहेत? तर डॉट जो आहे तो रिप्रेझेंट्स स्कोप ऑफ ए फंक्शन, जसे क्लास, ऑब्जेक्ट, फंक्शन किंवा मेथड. याचा अर्थ काय की सिस्टीम ही एक क्लास आहे आणि या क्लासमधला आउट नावाचा ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टमध्ये प्रिंट नावाचे फंक्शन आहे किंवा मेथड आहे. एका क्लासमधील ऑब्जेक्ट दर्शवण्यासाठी, एका ऑब्जेक्टचं मेथड दर्शवण्यासाठी आपण त्या दोघांना या डॉटने जोडतो. तर हा सुद्धा आहे एक पंक्च्युएशन मार्क. त्याच्यानंतर सेमिकोलन. सेमिकोलन आपण जावाच्या प्रोग्राममध्ये कुठे वापरतो? त्याला आपण स्टेटमेंट टर्मिनेटर किंवा एंड ऑफ ए स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट सेपरेटरसुद्धा म्हणू शकतो. प्रोग्रामच्या सुरुवातीला आपण जे इम्पोर्ट स्टेटमेंट्स लिहितो, जावाचे जे पॅकेजेस आपण प्रोग्राममध्ये इम्पोर्ट करतो, उदाहरणार्थ इम्पोर्ट जावा .io.star त्याच्यानंतर सेमिकोलन. तर इम्पोर्ट स्टेटमेंटच्या नंतर आपण सेमिकोलन देतो. त्याच्यानंतर जो क्लासचा ब्लॉक असतो म्हणजे कर्ली ब्रेसेसच्या मध्ये आपण जी वेगवेगळी स्टेटमेंट्स लिहितो, तर प्रत्येक स्टेटमेंटच्या नंतर आपण सेमिकोलन देतो. सेमिकोलन दिल्यानंतर कंपायलरला कळते की या स्टेटमेंटचा हा इथे एंड आहे, म्हणजे ही एक स्टेटमेंट समजायची आणि त्याच्यानंतर सुरू होणारी ती दुसरी स्टेटमेंट समजायची. तर या ठिकाणी आपण वेगवेगळ्या ओळीमध्ये लिहिलेलं आहे. हे सगळं तुम्ही एका ओळीमध्ये सुद्धा लिहू शकता. सेमिकोलननी सेपरेट करून तुम्ही वेगवेगळे स्टेटमेंट्स एका ओळीमध्ये सुद्धा लिहू शकता. तर हा सेमिकोलन हा स्टेटमेंट टर्मिनेटर किंवा स्टेटमेंट सेपरेटर देखील आपण त्याला म्हणू शकतो. आता आपण जावामधील सेपरेटर्सची माहिती घेऊ. सेपरेटर्स हे जावामधील टोकन्स आहेत आणि जावामध्ये जी चिन्हे आपण सेपरेटर म्हणून वापरतो ती आहेत कॉमा, ब्रॅकेट्स, ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट. त्यानंतर कर्ली ब्रॅकेट्स, ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट आणि स्क्वेअर ब्रॅकेट्स, ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट. तर ही सर्व ब्रॅकेट्स आपण पेअरमध्ये वापरतो. आता आपण पाहू की कॉमा आपण कोणत्या ठिकाणी वापरतो. इंटीजर A, B, C टू सेपरेट व्हेरिएबल्स. आपण जेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्यावेळी 2 व्हेरिएबल्सच्या मध्ये आपण कॉमा देऊ शकतो. त्यामुळे ही दोन्ही व्हेरिएबल्स वेगवेगळी आहेत हे कंपायलरला कळेल. तर कॉमा जो आहे तो आपण कंपायलरला समजण्यासाठी देतो. तर अशा रीतीने आपण व्हेरिएबल्सना या ठिकाणी सेपरेट करू शकतो कॉमा वापरून. त्यानंतर आपण ब्रॅकेट्स कोणत्या ठिकाणी वापरतो ते पाहू. आपल्याला जावाच्या जो पहिला प्रोग्राम होता जावाचा त्याच्यामध्ये ही सगळी ब्रॅकेट्स आपल्याला आढळून येतील. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन इन ब्रॅकेट स्ट्रिंग, त्यानंतर आपल्याकडं आहे स्क्वेअर ब्रॅकेट
आणि त्यानंतर हे आहेत कर्ली ब्रॅकेट्स. तर या छोट्याशा कोडमध्ये तिन्ही ब्रॅकेट्सचा आपण वापर केलेला आहे. तर आपण याच्यावरनं पाहू की ही ब्रॅकेट्स आपण कोणत्या ठिकाणी आणि कशासाठी वापरतो. तर जी ब्रॅकेट्स आहेत ही ब्रॅकेट्स आपण आर्ग्युमेंट्स ऑफ मेथडसाठी वापरतो. या ठिकाणी मेन हा मेथड आहे आणि या ब्रॅकेटमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याला या मेथडचा आर्ग्युमेंट म्हणतात. तर या आर्ग्युमेंटमध्ये आपण स्ट्रिंग ॲरे तयार केलेली आहे. स्ट्रिंग हा डेटा टाईप आहे आणि ARGS हे व्हेरिएबल आहे. तर या ठिकाणी आपण ॲरे बनवलेली आहे. तर ही जी स्क्वेअर ब्रॅकेट्स आहेत, स्क्वेअर ब्रॅकेट्सचा आपण वापर ॲरे बनवण्यासाठी करतो, ॲरेला इनिशियलाइज करण्यासाठी करू शकतो. त्यानंतर या मेथडमध्ये जो काही कोड असेल, म्हणजे जी काही स्टेटमेंट्स आहेत ती स्टेटमेंट्स आपण या 2 कर्ली ब्रेसेसच्या मध्ये लिहू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला एक ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स डिफाईन करायचा असतो, तर या मेन मेथडचा जो ब्लॉक आहे तो या कर्ली ब्रेसपासून सुरू होतो आणि क्लोजिंग ब्रेसमध्ये बंद होतो. तर हा एक ब्लॉक झाला. त्याचप्रमाणे जर क्लास असेल तर क्लासचा देखील ब्लॉक असतो. त्या ठिकाणी देखील ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रेसेस आपण वापरतो. तर ही तिन्ही जी ब्रॅकेट्स आहेत ही प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या कारणासाठी वापरली जातात. या ठिकाणी आपण स्क्वेअर ब्रॅकेट्सचे एक उदाहरण पाहू. या ठिकाणी आपण कार्स नावाचा स्ट्रिंग ॲरे डिफाईन केलेला आहे. या ठिकाणी स्ट्रिंग कार्स, त्यानंतर आपण त्याला इनिशियलाइज करतो. स्ट्रिंग कार्स इज इक्वल टू इन कर्ली ब्रेसेस. तर या कर्ली ब्रेसेसमध्ये आपण ही व्हॅल्यूज देतो तर या स्ट्रिंगमध्ये स्टोअर करण्यासाठी. तर स्ट्रिंगमधील जे एलिमेंट्स आहेत प्रत्येक एलिमेंटमध्ये आपण स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर करतो. तर ती व्हॅल्यू आपण डबल कोटने लिहितो, डबल कोट आणि कॉमाने आपण त्याला सेपरेट करतो अशा रीतीने. आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला त्या ॲरेमधील व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल तिथे देखील आपण स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरतो. तर या ठिकाणी आपण कार्स नावाचे स्ट्रिंग व्हेरिएबल बनवले आणि त्या स्ट्रिंग व्हेरिएबलमध्ये आपल्याला जर त्याची व्हॅल्यू ॲक्सेस करायची असेल कार्स इन स्क्वेअर ब्रॅकेट 0, तर या ठिकाणी कार्समध्ये ही व्हॅल्यू कशी स्टोअर होते, हा पहिला एलिमेंट 0 मानला जातो, त्याच्यानंतर 1 आणि 2 अशा रीतीने याची नंबरिंग असते. तर ॲरेमध्ये स्टोअर केला जाणारा पहिला जो एलिमेंट आहे तो 0 पासून सुरू होतो. तर आपल्याला पहिला एलिमेंट ॲक्सेस करायचा असेल तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण 0 लिहू. system.out.println कार्स इन स्क्वेअर ब्रॅकेट 0. तर ही जी ब्रॅकेट्स आहेत ही ब्रॅकेट्स आणखीन कशासाठी वापरली जातात, मॅथमॅटिकल फॉर्म्युला प्रायोरिटी ऑफ ऑपरेशन. तर आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जर करायची असेल प्रोग्राममध्ये तर त्या ठिकाणी जे आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहू तर ते आपण अशा नॉर्मल ब्रॅकेट्समध्ये लिहितो. आणि त्याचप्रकारे लूप्समध्ये कंट्रोल स्ट्रक्चर लिहिताना जसे फॉर लूप आहे किंवा इफ एल्स आहे, तर अशा रीतीने जावामध्ये जे लूप्स असतात, उदाहरणार्थ फॉर लूप, तर लूपचा जो कंट्रोल स्ट्रक्चर असतो त्या ठिकाणी देखील आपण ही ब्रॅकेट्स वापरतो. तर अशा रीतीने आपण जावामधील ही सेपरेटर्स आहेत त्यांचा वापर करतो. आता आपण जावामध्ये ऑपरेटर्स आणि कीवर्ड्स पाहू. ऑपरेटर्समध्ये 3 प्रकारचे ऑपरेटर्स आहेत, अरिथमॅटिक, रिलेशनल आणि लॉजिकल. त्याच्यामध्ये अरिथमॅटिक ऑपरेटर्समध्ये प्लस, मायनस, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन एक्सेट्रा. आपण जावाचा जो कॅरेक्टर सेट होता त्यामध्ये देखील हे ऑपरेटर्स पाहिले होते. पण कॅरेक्टर सेट म्हणून आपण जी माहिती घेतली ती आपल्याला समजण्यासाठी होती. आणि यावेळेला आपण जे या ठिकाणी पाहतो आहे हे कंपायलरसाठी क्लासिफिकेशन आहे. तर जेव्हा आपण प्लस लिहितो तेव्हा प्लस हा जावामध्ये टोकन बनतो. टोकन याचा अर्थ काय की स्मॉलेस्ट युनिट ऑफ कोड दॅट दी कंपायलर कॅन रिकॉग्नाइज अँड प्रोसेस.
तर हे सगळे जावामध्ये टोकन्स आहेत, हे स्मॉलेस्ट युनिट ऑफ कोड आहे हा. तसेच आता रिलेशनल ऑपरेटर्स हे सुद्धा टोकन्स आहेत. त्याच्यामध्ये लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, इक्वल्स आणि नॉट इक्वल टू. त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्समध्ये अँड, ऑर आणि नॉट. त्यानंतर कीवर्ड्स किंवा रिझर्व्ड वर्ड्स. तुमच्या पुस्तकामध्ये रिझर्व्ड वर्ड्स किंवा कीवर्ड्सची यादी असेल, त्या यादीमध्ये सर्व नावे तुम्ही पाहू शकता. तर ही जी नावे आहेत यांचा वापर आपण व्हेरिएबल्सला किंवा एखाद्या क्लासला किंवा मेथडला नाव देण्यासाठी करू शकत नाही, कारण हे सुद्धा जावामधले टोकन्स आहेत. तर कंपायलरच्या दृष्टीने या नावाचा विशेष अर्थ असतो, म्हणून आपण कीवर्ड्स हे आयडेंटिफायर्स बनवण्यासाठी वापरू शकत नाही. कीवर्ड्समध्ये या ठिकाणी उदाहरणार्थ पब्लिक, क्लास, फॉर, एल्स, फ्लोट वगैरे ही जावामधली कीवर्ड्स आहेत. आणि ही टोकन्ससुद्धा आहेत. कंपायलरला समजण्यासाठी आपण जावाच्या कॅरेक्टर सेटचं जे क्लासिफिकेशन करतो ते आपण अशा रीतीने करतो.